पकडून ठेवतात. जर ही झाडे नष्ट झाली तर पावसाचे पाणी माती वाहून नये आणि या संपूर्ण परिसराचे नैसर्गिक संतुलन बिघडू शकते. काळ होताच या परिसरात काही लोक आपले काम सुरू करतात. हे लोक म्हणजे लोणार सरोवर आणि जंगलाचे रक्षण करणारे अधिकारी, वन विभागाचे कर्मचारी आणि अभयारण्यातील अधिकारी दररोज या परिसराची पाहणी करतात. पर्यटकांनी नियम पाळावेत, जंगलात कचरा टाकू नये आणि प्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. या परिसराचे संरक्षण करण्यासाठी येथे लोणार वन्यजीव अभयारण्य स्थापन करण्यात आले आहे. हे अधिकारी जंगल आणि सरोवर दोन्हीचे रक्षण करण्यासाठी दिवस रात्र काम करत असतात. सूर्य वर चढत जातो आणि जंगलात जीवन अधिक सक्रिय होते. झाडांच्या सावलीतून एक सुंदर मोर बाहेर येतो. पावसाळ्यात तो आपले रंगीबेरंगी पंख पसरवून नाचतो. त्याचे नृत्य पाहताना जंगल जणू जिवंत झाल्यासारखे वाटते. दुपारच्या सुमारास लोणारच्या जंगलात माकडांची गजबज दिसते. झाडांच्या फांद्यांवरून उड्या मारणे, एकमेकांशी खेळणे आणि पर्यटकांकडे कुतूहलाने पाहणे हे त्यांचे रोजचे जीवन आहे. लहान माकडे आपल्या आईच्या पाठीवर बसून जंगलात फिरतात. दुपारच्या सूर्यप्रकाशात लोणार सरोवर चमकू लागते. हे सरोवर जगातील सर्वात अनोख्या सरोवरांपैकी एक आहे. या पाण्यात एकाच वेळी खारटपणा आणि क्षारीयता आढळते. अशा परिस्थितीत सामान्य जीव टिकू शकत नाहीत. तरीही येथे काही विशेष सूक्ष्मजीव आढळतात. यामुळेच जगभरातील वैज्ञानिक येथे संशोधनासाठी येतात. लोणार परिसर इतिहास आणि पुराणकथांनी समृद्ध आहे. येथील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे दैत्यसुदन मंदिर. पुराणानुसार येथे भगवान विष्णूंनी लोनासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. याच कथेतून या ठिकाणाला लोणार हे नाव मिळाले. संध्याकाळ होताच आकाशातील रंग बदलू लागतात. नारिंगी आणि लाल रंगांनी संपूर्ण सरोवर रंगून जाते. सूर्य हळूहळू सरोवराच्या कडांमागे लपतो. त्या क्षणी लोणार सरोवराचे दृश्य अतिशय अद्भुत दिसते. रात्र पडताच जंगलाचे रूप पूर्णपणे बदलते. अंधारात कोल्हे आणि इतर प्राणी शिकार शोधण्यासाठी बाहेर पडतात. कधी पानांची सळसळ ऐकू येते आणि जंगलात एक शांत सावली फिरताना दिसते. ती सावली म्हणजे चित्ता. रात्रीचे हे जीवन जंगलाला अधिक रहस्यमय बनवते. लोणार आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो. निसर्ग स्वतःला पुन्हा उभे करण्याची ताकद ठेवतो, पण त्यासाठी मानवाने त्याचा सन्मान आणि संरक्षण करणे आवश्यक आहे. जर आपण लोणार सरोवराचे रक्षण केले तर येणाऱ्या पिढ्यांनाही हा अद्भुत नैसर्गिक चमत्कार पाहायला मिळेल. कारण लोणार हे केवळ एक सरोवर नाही, तर पृथ्वी आणि ब्रह्मांडाच्या इतिहासाची जिवंत कहाणी आहे. आज लोणारचे